चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज ध्यानाला आलेला आहात. ओंकार ध्यानाच्या क्लासला आलेला आहात. आज सेकंड लास्ट डे आहे. उद्या आपला हा कोर्स संपतो 1 महिन्याभराचा. आणि सगळ्यांना खूप खूप शुभ संध्याकाळ. आपण वेळेत सुरू करूयात. तर आज मला काही महत्वाचं बोलायचंय कारण उद्या क्लास संपतोय. तर आपण 1 महिनाभर जवळजवळ नीता मॅडमनी घेतलेला आहे ओंकार साधनाचा. शैलजा मॅडमनी 2 सेशन घेतले. माझे 1-2 सेशन झाले. तर या ध्यानातून आपण साधलं काय? 1 महिना ओंकार बद्दल जे काही शिकलो. काही लोक नवीन होते, काही लोक जुने होते, काही लोक 5-6 महिन्यापासून कंटिन्युअस करतायत आणि काही जण योग शिक्षक पण आहेत. तर काही जण योग साधक पण आहेत. तर अशांना काही ओंकार नवीन नाही. पण या क्लासची धर्ती थोडीशी वेगळी होती आणि आपण जरा मंडूकोपनिषदात सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिकल केलेलं आहे. त्याचा फोकस बघितलेला आहे. ते तत्वज्ञान ओंकाराचं बघितलेलं आहे. एवढंच नाही तर लेटेस्ट, सगळ्यात लेटेस्ट जी माहिती आहे ती सुद्धा आपण बघितलेली आहे की ओंकाराने स्त्री तत्व येतं, शक्ती येते. स्त्री तत्व म्हणजे शक्ती, शिव आणि शक्ती. आपल्या शरीरामध्ये शिव पण आहे आणि शक्ती पण आहे. उजवी नाडी म्हणजे शिव आहे आणि डावी नाडी म्हणजे शक्ती आहे. आणि मधली जी नाडी आहे तर ती सुषुम्ना नाडी आहे. तर आज मी हे थोडस महत्व अजून डीप मध्ये सांगणार आहे. आणि मग आत्ताच्या सध्याच्या युग परिवर्तनाला किंवा पृथ्वीचं असेन्शन किंवा आपली मुक्ती आणि आपण ज्या ओरिजिनला होतो, ईश्वर होतो, त्या ईश्वराच्या आपल्या सगळ्या पॉवरमध्ये, क्रिएटिव्ह पॉवरमध्ये आपण चाललेलो आहोत आणि ती जागृत करत आहोत, जागृत होणार आहे. त्यावर जी काही वलय चढलेली होती, मॅट्रिक्स होतं, मायाजाळ होतं, हे फाटत चाललेलं आहे. तर अशा ह्या लेटेस्ट परिस्थितीमध्ये आपल्याला या ध्यानाचा काय फायदा आहे आणि तो कसा करून घ्यायचा हे मी आज थोडस सांगणार आहे की जे अतिशय महत्वाचं आहे. आणि याच ध्यानाबाबतीत नाही तर कुठल्याही ध्यानानंतर हे करायचं आहे. आता आपण आता 1 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 4 फेब्रुवारी पासून आपण देवी ध्यान करणार आहोत 1 महिनाभर. देवी ध्यानामध्ये सुद्धा हे तंत्र वापरायचं आहे. कारण पुन्हा देवी ध्यान ओपन करत आहे. कारण पुन्हा शक्तीची गरज आहे. आता कितीतरी वर्ष जे काही आहे पृथ्वीची, पुढचं जे काही युग सुरू होत आहे त्यामध्ये शक्ती ही कार्य जास्त करणार आहे. म्हणजे स्त्री शक्ती म्हणा किंवा देवी तत्व म्हणा, हे जास्त गरजेचं लागणार आहे. आणि आपल्यात जेवढं जेवढं स्त्रीतत्व म्हणजे काही फक्त स्त्रिया नाही, पुरुषांमध्ये सुद्धा स्त्रीतत्व आहे. तर हे जेवढं जेवढं आपल्यातलं स्त्रीतत्व आपण जागृत करत जाऊ, तेवढं तेवढं आपल्याला डिव्हाइन ईश्वरीय प्रेम मिळणार आहे. आणि जे काही अगदी सुवर्ण युग येत आहे, सुवर्णाचा पाऊस, मी तर आता पाऊसच म्हणते कारण त्या पावसाला आपण इमॅजिन करू शकतो म्हणून पाऊस ही संकल्पना देते जरा. किंवा लहरी म्हणा, व्हायब्रेशन्स म्हणा, किंवा सुवर्ण पाऊस, अमृताचा पाऊस, अमृत सिंचन चालू आहे वर सूर्यापासून, गॅलेक्सी मधून. आणि या अमृताचा उपयोग आपण कसा करून घेणार आहोत हे मी आज सांगणार आहे. आणि तेच पुढच्या महिन्यातही करायचं आहे. तर हे जे काही ओंकार ध्यान आहे केलेलं व्हिडिओ, तो पूर्ण युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तर त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि रोज रेग्युलरपणे करा. तर तुमचं तुम्ही टायमिंग प्लॅन करा. देवी ध्यान कधी करणार आहात आणि ओंकार ध्यान कधी करणार आहात. आता एक गुड न्यूज अशी तुम्हाला द्यायची आहे की तुम्ही कधीही ध्यान करा. पूर्वी म्हणायचो आपण की सकाळी करो, सकाळी जो काही काल असतो, अमृत काल असतो, 6 नंतरचं वेगळं, रात्रीचं वेगळं, दुपारचं वेगळं. पण सध्या एवढी सुंदर एनर्जी येत आहे की केव्हाही ध्यान केलं तरी खूप पूर्वीचा जो पहाटे 3 ते 5चा फायदा असायचा, ब्रह्ममुहूर्ताचा, तोच फायदा आपल्याला आता कुठल्याही वेळेत ध्यान करण्याने होणार आहे.
तर वेळेचं असं बंधन नाही, फक्त मी एक जी काही वेळ दिली आहे ती वेगळ्या कारणासाठी दिलेली आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण सामूहिक काही संकल्प ठेवतो आणि सामूहिक ग्रुपमध्ये काम करतो, एक संकल्प ठेवून एका उद्दिष्टाने जर काही ग्रुपमध्ये आपण काम केलं तर लवकर फलित मिळतात. ग्रुप एनर्जी मल्टिप्लाय होते. नुसती मंगलदैन करतीये, त्याऐवजी मंगलदैन नीता मॅडम करतायत, शैलजा मॅडम करतायत, बाकीचे 4 लोक येऊन जॉईन झालेले आहेत, त्याच वेळेत ध्यान करतायत. आपण कनेक्टेड ऑलरेडी आहोत. आपण या ग्रुपमध्ये ओंकार ध्यानाच्या ग्रुपनी विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ग्रुपनी अजून जवळ आलेला आहोत. अजून आपलं कनेक्शन स्ट्रॉंग झालेलं आहे. आपण एकत्र बसतोय संध्याकाळी, त्यामुळे अजून कनेक्शन आहे. हे जर आपण एका वेळेला जर ध्यान केलं तर त्या ध्यानाची पॉवर किंवा जे काही आपल्याला मी आज सांगणार आहे खूप महत्वाचं, ते लवकरात लवकर अनुभवायच येणार आहे. म्हणून ती वेळ दिलेली. पण हार्ड अँड फास्ट अजिबात काही नाही की त्याच वेळेला तुम्ही केलं पाहिजे. दुसरं, त्यावेळेला ध्यान झालं नाही तर वाईट वाटून घ्यायचं नाहीये. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. गिल्ट फिलिंग मध्ये अजिबात जायचं नाही. माझ्याच्याने ध्यान नाही झालं, 8 दिवस झाले, किंवा मला यावेळेस जमत नाही, गिल्टीनेस ठेवायचं नाही. इमॅजिनेशन करायचं की ध्यान झालेलं आहे आणि ते सगळं मला लाभ मिळालेला आहे. कारण आपली जी बिलीफ आहे, आपले जे मनातले विचार आहे, त्याच्या पलीकडं कुठलीही शक्ती नाही. आणि आता तर आता याहून सुवर्ण काहीही नाहीये आपल्या इच्छेशिवाय, आपल्याशिवाय आणि आपल्या बिलीफ शिवाय. फक्त आळस ठेवायचं नाही. चला, मुघल मॅडमने सांगितलं इमॅजिनेशन करा, मग ध्यानच करत नाही, लवकर उठतच नाही, असं नको. काही वेगळ्या कारणाने जर काही मनात आलं तर तो गिल्टीनेस पहिल्यांदा काढून टाकायचा आहे. गिल्टीनेस मी तुम्हाला आधी शिकवलंय, जे जुने साधक आहेत त्यांना, की काहीही वाईट विचार मनात आला तर कट 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 करायचं. पण आता इथून पुढे त्यात बदल करायचाय. आता कट 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 नाही म्हणायचं, आता क्लीन्स 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 क्लीन्स. कारण आपण आता वन स्टेप अहेड जाणार आहोत. आणि या ओंकार ध्यानाला मी जुन्या साधकांनाही आवाहन केलं होतं की तुम्ही या ग्रुप एनर्जी मध्ये काम करू. आणि यामुळे हा जो ओंकार ध्यानाचा जो काही आपला संकल्प होता तो वन स्टेप आहेड नेणारा ठरलेला आहे जुन्या साधकांना. एक पायरी आपण अजून वर चढून गेलेलो आहोत. ज्यांनी सिन्सिअरली हा ओंकार ध्यानाचा क्लास 15-20 दिवस तरी केलेला आहे. नीता मॅडमनी आपल्याला सुंदर उदाहरण दिलं की या ओंकार ध्यानाच्या वेळेला त्यांना किती प्रचंड अनुभूती स्वतःलाच आली, कारण त्या घेत होत्या, त्या रोज तुम्हाला जोडत होत्या. भले ते 4 स्टेजेस का बघणार, कारण संकल्प, इंटेन्शन, उद्देश, ज्या उद्देशाने हा कोर्स लॉन्च झालाय त्याला फार महत्व आहे. तर हे मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे. तर तुम्ही एक लक्षात घ्या, ज्यांनी 15-20 दिवस केलेला आहे त्यांनी एक पायरी वर चढून आलेला आहात. आणि आता आपल्याला अजून पायरी एक चढायची आहे. या ध्यानाच्या शेवटी मी आज जे सांगते आहे ते, तर सगळ्यात महत्वाचं लिहून घ्या की आता कट 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 नाही, तर क्लीन्स 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 क्लीन्स. कुठलाही विचार आता जो काही मनात येतोय त्या विचाराला आता आपण कट करून चालणार नाहीये. कारण कट केला तर तो पुन्हा येणार आहे. आपण बघतो सतत आपल्याला निगेटिव्ह विचार येतात. आणि हे सगळे हायर लेव्हलचे संकल्प मी प्रतिपदा संकल्प ध्यानातून घेतलेत पिरामिडला. आणि तुमच्या सगळ्यांसाठी ते ध्यान ओपन ठेवलेले युट्यूबवर. सगळ्यांनी ते ध्यानाचा व्हिडिओ एकदा ऐका आणि सगळ्यांनी स्वतःला त्या प्रोग्राम मध्ये करा की कुठलाही मी निगेटिव्ह विचार जरी केला तरी मी पॉझिटिव्हच, त्याचा पॉझिटिव्हच इफेक्ट येणार आहे. तर आता इथे सांगते की क्लीन्स क्लीन्स क्लीन्स. कारण एखादा विचार माझ्या मनात येतोय, समजा शारीरिक घेऊ की आता खूप ऊर्जा येते तर खूप पाणी पिलं पाहिजे, किंवा खूप ऊर्जा येते तर मला झोप येत नाही, असे विचार आहेत ना. किंवा आता मला डायबेटीस आहे, मी गोळी नाही खाल्ली आता काय होईल, किंवा आज बीपीची गोळी, व्हॉट एव्हर, काहीही आपल्या पूर्वीच्या बिलीफ थेरपी प्रमाणे कुठलाही विचार मनात आला तर आता तो निगेटिव्ह समजायचा नाही. तो कटही करून उपयोग नाही, कारण पुन्हा येणार आहे. तर त्याला आपण आता क्लीन्स 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 म्हणायचं. म्हणजे पूर्वीच्या बिलीफ थेरपी मधला एकही विचार आता आपण आणायचा नाही. हे आजच्या माझ्या क्लासचं खूप मोठं, म्हणजे अगदी मोठं
लक्षात ठेवा की सगळ्या बिलीफ थेरपी आता तुटत चाललेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं लॉ ऑफ कर्म सगळा खड्ड्यात गेलेला आहे, काढून टाकले आकाशातनं. अजिबात कर्मबिर्म उरलेली नाहीयेत. त्यामुळं अजिबात शारीरिक व्यथा, तुम्हाला सांगितलंय की आजार सुद्धा राहणार नाहीत, औषधही लागणार नाही, आहारही लागणार नाहीत. या वर्षी 2024 मध्ये 10 वर्षातले एवढे इव्हेंट बराबर घडणार आहेत. आणि या इव्हेंटला आपल्याला तयार झालं पाहिजे. आपण जर शारीरिक आजारांवर, आपण जर मनातल्या विचारांवर लक्ष देत राहिलो तर हे प्रचंड होणार आहे आणि यातून बाहेर पडणं अवघड होणार आहे. कारण पुन्हा ते येतच. आपण किती जन्म घालवले त्या शैला. आपल्या या सगळ्या बिलीफ क्लीन्स करण्याची गरज आहे आता आणि नवीन बिलीफ पेरण्याची गरज आहे. काही गोळी चुकली, काही लागणार नाही. आता सगळे आजार गेलेले दूर पळून. मला काही झालेलं नाही. हा पहिली स्टेप, ही पहिली स्टेप. पण पुढची स्टेप, आपण शरीर नाहीतच, आपण ओंकार ध्यान केलेलं आहे आणि ओंकार ध्यानाचा आज अल्टिमेट तुम्हाला गर्भितार्थ सांगतेय काय तो, वेगळ्या भाषेत सांगतेय, कारण 4 स्टेप्स कळल्या नसतील. तर इथे मी आता सुवर्ण त्याचा गर्भ सांगतेय अर्थ. पहिल्यांदा आपण जागृत अवस्था बघतो. म्हणजे एक उदाहरण घेऊ द्यात की माझी बीपीची गोळी चुकली, चला आज गोळी घेतो, नाश्ता झाला, गोळी घेतली, घेतलीच नाही, संपली गोळी. तर जागृत अवस्था बघितली आपण. इथे काय करतोय आपण, नुसतं बघतोय. त्याच्यानंतर स्वप्न अवस्था बघितली, काय आपण गाढ झोपले, काय स्वप्न वाटेल ते पाहिलेलं आहे. म्हणजे स्वप्नात सुद्धा आज जास्त स्वप्न पडत असतील कोणाकोणाला. त्या स्वप्नांमध्ये राहायचं नाहीये, स्वप्न नुसती बघायची, सोडून द्यायची. त्याच्यानंतर आपण गाढ निद्रा बघतोय. म्हणजे बाबा जागृत अवस्था आली काय, गेली काय, दिनचर्या केली काय, अरे झोपलास काय, अरे झोपून काय स्वप्न बघितली काय, अरे गाढ अवस्था आली. आता गाढ अवस्थेत सुद्धा स्तुट्टी अनुभवलेली आहे. पण ती अनुभवली, परत तो विचार मनात येतो किती शांत झोप लागली. मग काल का नाही लागली, मला परवा किती छान झोप लागली, ती आज का नाही आली. हे सगळं तोडायचंय, कारण पुढे पुढे जातोय आपण. बघा, जागृत अवस्था बघितली, सोडून दिली, अडकलो नाहीये त्यात आपण. क्षणार्धात एका ओंकारात एवढं शिकलेलो आहे आपण. गेली ती जागृत, काय दिवसभर केलं, संपलं एका क्षणात. झोपलो दिवसभराचं कार्य करून, ओंकार साधना, झोपलो, अरे स्वप्न बघितली, गेली, अरे शांत झोप लागली. खूप जणांचे मेसेज येतात, ओंकार ध्यानाने खूप छान झोप लागली होती. गेली ती पण अवस्था आता. आठवून की ओंकाराने खूप छान वाटलं, गेलं, संपलं एका क्षणात. आणि नंतर काय बघतोय आपण, काहीच नाही बघत आहे. शून्य, पॉज, ओम, गेलं, शांतता. आणि इथे फोकस करायचे आता आपल्याला. आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं, त्या दिवशी ऑनलाईन सेशन मध्ये सांगितलं, नंतरही सांगितलं, मॅडम चौथी अवस्था, तिसरी अवस्था जास्त जमतीये. म्हणजे जमती पण आहे आणि आवडती पण आहे आणि त्या अवस्थेत राहावंसही वाटतंय. किती छान, हे सगळे साधक आहेत ध्यान करणारे. मग या चौथ्या अवस्थेतच आता आपल्याला राहायचंय. इथून पुढे ओंकार ध्यान संपलंय, पण चौथ्या अवस्थेत जास्तीत जास्त दिवस घालायचाय. शांत, हा या आजच्या क्लासचा किंवा महिन्याभराचा शेवटचा उच्चांक, गर्भितार्थ फोकस ठेवायचाय. दिवसभर शेवटची अवस्था आठवायची आहे, शून्य किंवा शांत. हे एका वेगळ्या शब्दात सांगितलं मी. आता यानी काय होणार आहे की लवकर मुक्ती मिळणार आहे. म्हणजे काय होणार आहे, लवकर ईश्वरत्व प्राप्त होणार आहे. आहोतच आपण ईश्वर. पण यानी काय होणार आहे, यानी माझी चेतना हायर वाढणार आहे. म्हणजे यानी काय होणार आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा मी या शांत पॉज चौथ्या अवस्थेवर फोकस करतेय, तेव्हा तेव्हा मी ब्रह्मांड झालेली आहे, माझ्या ओरिजिनला जाऊन पोचलेली आहे. म्हणजेच दुसऱ्याच शब्दात, मी त्या सगळ्या वर्ण येणाऱ्या सर्व ऊर्जेला प्राप्त करून घेत आहे. लक्षात घ्या, ज्यांना माहिती नाही, जे नवीन आहेत त्यांना मी सांगते, ध्यान म्हणजे काय. ध्यान म्हणजे आपण श्वासावर लक्ष ठेवतोय. श्वास आला काय, गेला काय, आला काय, गेला काय.
म्हणजे हा पिरॅमिड आहे. श्वासाला ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपण ब्रह्मांडाला कनेक्ट होतो, कारण ब्रह्मांडातनही श्वास घेतला तो ऊर्जा खचाखचा ब्रह्मरंध्रातून खाली जातीये. आणि खाली कशी जातीये? सहस्त्रार, नंतर आपलं हे आज्ञाचक्र, मग कंठचक्र, या चक्रातून म्हणजे व्हर्टिकल जातीये ही ऊर्जा, व्हर्टिकल जातीये, लक्षात घ्या. म्हणजे सुषुम्ना नाडीतून जातीये, ना डावी ना उजवी, सुषुम्ना नाडीतून जातीये. मग नाडी चेक करा, ज्यांना काही माहिती नाही त्यांनी. ध्यान करायला लागल्यावर डावी नाकपुडी कमीत कमी पाहिजे, उजवी नाकपुडी तर नकोच नको आहे, असं लगेच चेक करायचं. असं तिरका हात ठेवायचा असं आणि बघायचं श्वास डाव्या हातावर येते का उजव्या हातावर. डाव्या नाकपुडीवर पाहिजे, पण तुम्हाला शाशंकता पाहिजे, शंका पाहिजे, डावी चालू आहे का उजवी, डावी का उजवी, कधी उजवी वाटेल कधी, म्हणजेच ते सुषुम्नातून फ्लो होते. आणि या सुषुम्नातून जेव्हा श्वास फ्लो होतो त्यावेळेला आपण त्या पूर्ण गॅलेक्टिक सनला, सेंट्रल सनला, गॅलेक्सीच्या सूर्याला कनेक्ट होतो. सूर्य कुठं आहेत? वरती दाखवते मी, पण सूर्य सगळे इथे, कारण पिंडी ते ब्रह्मांडी, लक्षात घ्या. पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलंय, म्हणजे सूर्य हे सगळे आपण जे चक्र म्हणतो ना, वेगळे वेगळे रहस्य आपण आता हायर लेवलनी बघायचंय त्याला. ही चक्र नाही आहेत काही, चक्र कुठं फिजिकल काही नसतं तिथे शरीरात, ती आधांतरी असतात ऑरामध्ये, आणि नसतातच ती, म्हणजे ऊर्जा सेंटर असते गरगर गरगर तिथे, म्हणजे इथे आज्ञा असं गरगर 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 फ्लो होत असतं. म्हणजे हा व्हर्टिकल सूर्य, शरीरातला सगळे सूर्य, आपला सूर्य, गॅलेक्टिक सूर्य, सेंट्रल सूर्य, सगळे म्हणजे माझ्या पिंडीत आहेत. आणि सगळे ग्रह म्हणजे या हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये ग्रह असतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला सगळे हे जे आहेत ते सगळे एका लाईन मध्ये आपण खेचून घेतो ब्रह्मांडातलं. ब्रह्मांडाला कनेक्टच होतो ना, ब्रह्मांडाला कनेक्ट होतो म्हणून सगळे गॅलेक्टिक सूर्य सण, सगळे सण, सगळे आपल्याला हे ऍक्टिव्हेट व्हायला लागतात चक्रातून, ती ऊर्जा मिळते. म्हणजे एका वेगळ्या भाषेत सांगतेय की वर्ण, वर्ण म्हणते मी कारण आपण सूर्य वर म्हणतो म्हणून, तसं वर्ण विर्ण असं काही नाहीये, पण जे काही अमृत सिंचन होतंय, अमृत वर्षाव होतोय, तो ग्रहण करायचा आहे, तो प्राशन करायचा आहे. आणि तो केव्हा प्राशन होणार आहे? टीव्ही बघून नाही, स्वयंपाक करून नाही, पुस्तकं वाचून नाही, खाऊन नाही, फिरून नाही, सिनेमा बघून नाही, काश्यानेही होणार नाही. ते सगळं अमृत सिंचन फक्त आणि फक्त ध्यानानेच होणार आहे, कारण ध्यानानेच आपण या ब्रह्मांडाला कनेक्ट होतो आणि हे सगळं ब्रह्मरंध्रातून खेचलं जातं. याचं प्रूफ म्हणजे श्वास कमी होतो, विचार कमी होतात, नाकाने श्वास घेतो का नाही गरजच राहत नाही नाकाने श्वास घेण्याची, कारण सगळी ब्रह्मांडीय तत्व यायला लागतात. आणि आता जे काही सगळं प्रेमाचं वर्ष अमृत सिंचन होतं ते व्हायला लागतं. म्हणजे शेवटी सगळ्या वेळेला ध्यान केलं पाहिजे का? ध्यानाला असं काहीही एवढं दिवसभर शक्य आहे का नाही? मग आता काय केलं पाहिजे? ओंकाराची चौथी अवस्था आठवायची. बस एका सेकंदात आपण करायला लागलेलो आहोत, 2 सेकंदात करायला लागलो. एका ओंकार 10 सेकंदाचा मॅडमनी शिकवलाय, 10 सेकंदात 4 अवस्था बघतोय, म्हणजे 2 सेकंदात 3 सेकंदात आपल्याला ही बघायची सवय झाली. नसेल तर व्हिडिओ त्यामुळे टाकलेला आहे, तो सवय करा, कारण एका महिन्यात सगळं शिकून होणार नाही. ज्यांच्या ज्यांच्या ज्या ज्या स्टेज आहे त्या त्या लेवलचं सगळं दिलेलं आहे. तर हे सगळं एका 2 सेकंदामध्ये आपण ज्या चौथ्या अवस्थेला जाऊन पोचायचं, तिसऱ्या अवस्थेला जाऊन पोचायचं, आणि क्षणार्धात आपण ते प्रेम डिव्हाइन घ्यायचं. हेही समजत नसेल तर फक्त श्वास आला का गेला. आता मी समजा तुमचं कोर्स घेते, मी लगेच आता 1 मिनिटात श्वासाला बघते, आला गेला, आला गेला, झालं. म्हणजे ज्या वेळेला श्वासाला बघतो त्यावेळेला लगेच ती खेचून घेतो, लगेच ती खेचून घेतो. आणि हे सगळ्यात जास्त आता महत्वाचं आहे. ओंकार ध्यान का सगळ्यात जास्त महत्वाचं आहे? कारण हे प्रेम ग्रहण करायचे आपल्याला. आपण बाकी कशासाठीही पृथ्वीवर नाहीयेत. कृपा करून लक्षात घ्या, सगळ्या ग्रंथात म्हटलेलं आहे की आपण आपलं अस्तित्व शोधायचे, आपण कोण आहोत, कशासाठी आलो आहोत, सगळ्या धर्मात म्हटलेलं आहे. आणि आता आपल्याला सायन्सनी सिद्ध केलंय की मी मंगल देण नाही, तुम्ही तुम्ही नाहीये, हे सगळे बुरखे आहेत, आता फाटत चाललेले आहेत.
चला मग आपलं जे अस्तित्व आहे तेच आपल्याला अनुभवायचे, म्हणजे आपण शरीर नाही, मन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. बस त्यामुळं कुठलाही विचार आला तर क्लीन्स क्लीन्स क्लीन्स. उदाहरणार्थ एक विचार सांगितला, बीपीची गोळी चुकली तर काय करायचं? क्लिन्झिंग. कट नाही, आता क्लिन्झिंग म्हणजे काहीही रोग शिल्लक नाही. नाही म्हणायचं नाही, निगेटिव्ह म्हणायचं नाही, पण तुम्हाला सांगते, रोग गेले म्हणा ना, आता कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरत जायचे आपल्याला. रोग गेले, संपले. आपण जे करणार आहोत, ठरवणार आहोत, विचार करणार आहोत, ते तात्काळ लगेच अस्तित्वात येणार आहे, एवढी शक्ती ऊर्जेची आहे. पण त्या बिलीफनी, त्या सच्चाईनी, त्या पॉवरनी तो थॉट सोडला पाहिजे. म्हणून आपण 100 जण जरी केले तरी बऱ्याच आपल्या साधकांना पहिले रिझल्ट यायला लागतील. बऱ्याच आपल्या साधकांना ना, कारण आपणही पेरतोय, आपला ग्रुप आहे, आपण कनेक्टेड आहे. लगेच म्हणजे मी उदाहरण देतेय तुम्हाला, की एक उदाहरण दिलं की बिलीफ बदलायच्यात ना. चला आजार संपलेत आता, एकदा गोळी चुकल्यामुळे काही नाही होते, म्हणजे काही नाही. बर, हे लोअर लेवलचा विचार झाला, माझं शरीर काही होणार नाहीये. दुसरा हायर लेवलचा विचार, अरे शरीर आहे, गेलं तर गेलं ना, जाऊ दे ना, काय होतोय, मी काही शरीर आहे का? बीपीने अटॅक येणार, मी काही शरीर आहे का? याने काय होणार आहे? या सगळ्या आपल्या पॉवरनी भीती मनातली जाणार आहे. भीती मनातली जाणार आहे, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरला जाणार आहे. आणि आपण जी आपली पॉवर, जी आपली शक्ती व्हिज्युअलाइज करू, इथून पुढं मानू, विश्वास ठेवू, तीच आपली शेवटी रियालिटी होणार आहे. आपण शरीरालाच बघत बसलो तर आज जी दगड आणि इकडं तिकडं मातीन काय बघतो ना, तेच आपलं अस्तित्व आता असेन्शन नंतर होणार आहे. असेन्शन नंतर कोण ईश्वर होईल, कोण फिफ्थ डायमेन्शन, कोण सेवन्थ, कोण थर्ड, कोण ट्रान्स ह्युमन, हे ज्याच्या त्याच्या चेतनेवर राहू शकतं. माहिती नाही नक्की, पण राहू शकतं. कारण मागच्या वेळेला परिवर्तनाला ज्याची जी जी चेतना होती, आज मी क्रिस्टल घेतलाय, लेमोराईन क्रिस्टल घेतलेलं आहे कनेक्ट करायला आपल्या त्या मेमरीजला. तर हे सगळं आपल्या चेतनेवर मागच्या युग परिवर्तनात झालेलं आहे. आणि भरमसाठ शक्ती पृथ्वीच्या खाली आहेत. भरमसाठ, आपण पाताळ म्हटलोय, आपण खूप पूर्वी त्याला ग्रंथांमधनं पाताळ म्हणून वर्णन केलंय. पण या शक्ती आता वरती येणार आहेत, कारण या सगळ्यांना मुक्त व्हायचंय आता. ही संधी सुवर्णयुग काही फक्त माणसांना नाहीये, पूर्ण गॅलेक्सीला, पूर्ण ब्रह्मांडाला आहे. या सगळ्यांना मुक्त व्हायचंय. मग चेतना वाढवली पाहिजे. मग गोळ्या घ्यायच्याच नाहीत का? बंद करायच्यात का? नाही. आपलं दैनंदिन चालूच ठेवायचे, पण गोळ्या घेताना न्यूट्रली घ्यायच्यात. माझ्या डायबेटीससाठी, माझ्या आजारपणासाठी घेतेय, अजिबात तसा विचार करू नका. न्यूट्रली ते करा. एक व्यवहार, एक रुटीन म्हणून करायचे, नॉर्मल करायचे, पण विचारांना काबूत ठेवायचे. विचारांना आपण आता बिलीफ थेरपी बदलायच्यात, हा फोकस ठेवायचा. आणि अजून हायर लेवलची पातळी म्हणजे, माझी बीपीची गोळी चुकली, मी शरीर तर नाहीच, मला काही होणारच नाही, पण माझा फोकस पूर्ण ते डिवाइन प्रेम. चुकली गोळी, नाहीये, आणली नाही, संपलीये, चला डिवाइन प्रेम घेतलं, अर्धा तास बसा, डिवाइन प्रेम घ्या, तेच काम करणार आहे. ध्यानातून सगळ्यांच्या गोळ्या त्यामुळेच तर सुटल्यात ना. मग ध्यान इतकं उच्च झालेलं आहे, कारण ते सगळं बदबदून द्यायला तयार झाले. ह्या गोळीपेक्षा ते प्रेम घेणं खूप महत्वाचं झालंय. आणि ही जर सवय पाडली की हे पण घ्यायचं न्यूट्रली, पण ते महत्वाचं घ्यायचं, विचार करून करून घ्यायचं. वा, आता डिव्हाइन प्रेम घेतलंय, आता डिव्हाइन प्रेम घेतलंय म्हणजे सुवर्ण शरीर झालंय का? म्हणजे माझा आता रोग आरोग्य सगळे निघून गेले, असं नाही. त्यासाठी डिव्हाइन प्रेम नाही घ्यायचं. हायर लेवल डिव्हाइन प्रेम घेतीये, मी घेतीये, म्हणजे मी गेले आता, मुक्त झाले, म्हणजे माझं अस्तित्व लवकर, आता मी ईश्वर, आता माझे ओरिजिनल, या विचारांनी ते घ्यायचे. म्हणजे तेवढी तेवढी चेतना वाढणार, कारण इंटेन्शन
सगळ्या ब्रह्मांडाचं रहस्य आहे. आपण कुठल्या इंटेन्शननी ते घेतोय, माझं चांगलं व्हावं म्हणून. मग मी कोण? मी शरीर नाही, मी मंगलधन नाही. माझ्या घराचं, माझं फॅमिलीचं, माझं सोसायटी, माझं जग, पृथ्वी हे करून झालं. आता करून झालं आपलं कित्येक महिने जुन्या साधकांसाठी. आता अजून हायर लेवल मी डिवाइन प्रेम घेतेय. मी लवकर 5th डे ला गेले. आय एम इन 5th डे. मी आता ईश्वर झालीये. माझं ओरिजिन मला कळलेलं आहे. मी ब्रह्मांड म्हणजे ओंकार ध्यान. ओंकार ध्यानातनं जे अनुभवलं ते 4थी अवस्था. असं हे ओंकार ध्यान यासाठी सगळं स्टेप ठेवलेली होती का, तर यापर्यंत जाता आलं पाहिजे. बस मी डिवाइन प्रेम घेतलंय आणि मला ब्रह्मांडाची अनुभूती यायला लागली. माझ्यातच सगळं सामावलेलं आहे. मी ब्रह्मांडात नाहीये, मी या घरात नाहीये, तर माझ्यामध्ये हे घर आहे. माझ्यामध्ये सगळं पुणे आहे, माझ्यामध्ये महाराष्ट्र, माझ्यामध्ये इंडिया, माझ्यामध्ये सगळी पृथ्वी, माझ्यामध्ये सगळं गॅलेक्सी हे बघायचंय. एवढं हे मला डिवाइन प्रेमाने अनुभूती मिळत चाललेली आहे. त्यासाठी ते प्रेम आहे. आता ते प्रेम बदबदून आपल्या जवळ येते आपली रियालिटी सांगायला. आणि आपण जर आता हे सोडून दुसरं काही करत बसलो तर तेवढा मूर्खपणा कुठंही नसणार आहे. लक्षात घ्या. एकच शहाणपणा ठेवायचा आहे, फक्त जास्तीत जास्त प्रेम घ्यायचंय आणि ओरिजिनला लगेच आपल्याला मुक्त व्हायचं आहे. तर चला आता हे ध्यान करूयात. खूप बोलले मी. तर ध्यानानेच आपण हे अनुभव करूयात. प्रॅक्टिकल झालं होतं, अजून डीप मध्ये जरा थेअरी सांगितली, नंतर शंका विचारा. तर आवाज येतोय का मला सांगा. तर हे आपण चला सहज आवाज बसा. चॅटबॉक्स मध्ये टाका. आवाज येते का? येतोय येतोय. ओके ओके. आपल्याला ध्यान करायचंय. खूप सिक्रेट असं ओंकार ध्यान करायचं आहे. आणि या 4 अवस्था आपण ओंकार ऐकताना किंवा म्हणताना जर फील होणारी सुद्धा मी नाही. माझं अस्तित्व म्हणजे निराकार, शांत, शून्य, अहम ब्रह्मास्मी. आणि या 4 अवस्था आपण ओंकार ऐकताना किंवा म्हणताना जर फील केल्या, व्हिज्युअलाइज केल्या, तर लवकरात लवकर आपली चेतना जास्तीत जास्त वरच्या लेवलला जाणार आहोत. आणि आपण क्रिएटर, आपण ईश्वर, आपणच तो परमात्मा हे अनुभवू लागणार आहोत. लवकरात लवकर आपल्या खऱ्या अस्तित्वाला आपण स्वतःला समर्पित करणार आहोत आणि मुक्त होणार आहोत. म्हणूनच हे सिक्रेट ओंकार ध्यान करायचं आहे. चला 2 ऐका ओंकार नुसते ऐका आणि मग फिलिंग व्हिज्युअलायझेशन सुरू करायचं आहे. ओ ऊ म शांतता. जागृत अवस्था बघा. स्वप्नावस्था बघा. मग डीप स्लीपिंग अवस्था बघा. शांतता.
ओ म अ ओ म शांतता तुम्ही ओंकार म्हणायचा नाहीये, फक्त ऐकताना या 4 अवस्था विज्युअलाइज किंवा फील करायच्या आहेत. चला आता 2-3 ओंकार नुसते ऐका शांततेत. व्हिज्युअलायझेशन नको, फिलिंग्स नको, फक्त मेंदूमध्ये
व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. चला आता 2-3 ओंकार म्हणायचे आहेत आणि म्हणताना या 4 अवस्था फील करा, अनुभवा. हळूहळू सवयीने ते जमणार आहे. चला ओंकार म्हणूयात. पहिला दीर्घ श्वास घ्या. ओ दुसरा दीर्घ श्वास घ्या. ओ दीर्घ श्वास घ्या. ओ मम्मी चला शेवटचा ओंकार म्हणूयात. दीर्घ श्वास घ्या. ओ रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. सर्व अनुभूती आठवा. हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवूयात. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. ओंकाराला धन्यवाद द्यायचे आहेत. ओंकारातील ऊर्जेला नतमस्तक व्हायचं आहे. स्वतःला धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूपच छान, एकदम रिलॅक्स वाटलास. आज तुम्हाला करायला मिळालं ना निवांत. हो एकदम. ओंकार म्हणता आज ऐकायला मिळालंय. आणि तेवढ्या ओंकारात पण इतकं रिलॅक्स झालं, माझी झोप पण लागली 1-2 सेकंद काहीतरी. छान. थँक्यू सो मच. खूपच. थँक्यू. कोणाला शंका असेल तर काही विचारा.
कोणाला शंका आहे? हात वर करा ज्यांना शंका आहे त्यांनी. मी अनम्यूटची फॅसिलिटी दिलेलीच आहे ऑलरेडी. तुम्ही विचारू शकता शंका. नंदा मॅडम मी अनम्यूट दिसताय. कोणाला शंका नसेल, काही अनुभव सांगायचा आहे का? हा, नमस्ते मॅडम. हा, मला नमस्ते आता बोला. हे विचारायचं होतं की तुम्ही ज्या ह्या 4 अवस्था ज्या सांगितलेल्या हं, आहेत ना, हं, जागृतावस्था आणि स्वप्नावस्था हं, आणि नंतर आपण शांततेमध्ये आणि सुप्तावस्था, बरोबर आहे हं. ना? पण या ज्या पहिल्या 2 ज्या अवस्था आहेत त्या एकमेकांशी रिलेटेड घ्यायच्या का? म्हणजे उदाहरण नाही म्हणजे असं काही बघा. नाही. असं काही नाही नाहीये या ना? नाही तसं काही नाही. रिलेटेड म्हणजे काय, हा, म्हणजे पहिली मॅडम जागृत आता असं अवस्था घ्यायची आहे. जागृत अवस्था, दुसरी काय स्वप्न अवस्था आहे. समजा उदाहरणार्थ मी लिहित आहे, मी एखादं लेख लिहित आहे तर त्याचे आवाज कट होतोय तुमचा. हे बघा नंदा मॅडम, तसं काही नाहीये या ध्यानात. रिलेट का तुमचा आवाज कट होतोय मॅडम. पूर्ण. हा. हा, आता मॅडम. हा बोला. हा, नाही, मला असं वाटलं होतं की ते दोन्ही रिलेटेड घ्यायचे का, म्हणजे ते त्यामुळे ते नाही लक्षात असं येत काही नाहीये पटकन, नाहीये. त्यामुळे ते शेवट. या ध्यानाचा उद्देश असा आहे की आपल्याला तटस्थता आली पाहिजे. म्हणजे आपल्या हं, जीवनात आपण जे काही करतो, समजा आता दिवसभर दिवसभर सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्याला हो, तटस्थतेने बघता आलं पाहिजे ना. आपण त्या करत बरोबर. असतो, आपण त्या जगत असतो, आपण इन्व्हॉल्व झालेलो असतो. या ध्यानामध्ये हा. आपण जसं आपण शंकर अष्टकम म्हणजे निर्वाण अष्टकम वर केलं, तसंच हा प्रकार आहे की जागृत अवस्थेत जे काही केलं वगैरे आहे ते बघता आलं पाहिजे. म्हणजे ऍज अ एक्स ऑब्झर्वर, ऑब्झर्वर आपण वेगळे वेगळे ध्यान प्रकार केले, ऑब्झर्वर बनतोय आपण इथे. जागृत अवस्थेत आपणच स्वतःला बघतो, काय दिवसभर झालं, आजचा येऊ देत, पुढे कधीचाही येऊ देत, किंवा फिक्शिशियस येऊ देत. ऍक्च्युअली जीवन आपल्याला एवढंच वाटतं की आपण जे जगतो ते, नोकरी करतो, हे करतो, ते करतो, ते करतो. ही एक अवस्था आपल्या जीवनातली. दुसरी अवस्था स्वप्न. आपण झोपी जातो, झोपी गेल्यावर स्वप्न पडतं, ते पण बघता आलं पाहिजे. मग स्वप्न कुठलंही आठवू देत, आपलंच पाहिजे नसं काही नाही. फिक्शिशियस मी बागेत गेली, स्वप्न बघा ना, झोपलोय स्वतःला आणि झोपेत आपण बागेत गेलो, झालं बघून, ती अवस्था गेली. आता तिसरी अवस्था म्हणजे आपण बघतो की खूप गाढ झोप लागली, मला स्वप्न पण नाही, मी बागेत पण नाही गेलेली, काहीच केलेलं नाही, गाढ झोप लागली. पण तरी गाढ झोप लागल्यावर आपल्याला आठवतं, म्हणतो गाढ झोप लागलेली, ती अवस्था. याच्या पलीकडे जीवन आपल्याला कळतं का? नाही. एवढंच जीवन आहे ना, आहे का दुसरं जीवन? तर हे सगळं आपण बरोबर. काहीच नाहीये. हे सगळं सोडून गेल्यानंतर जे काही शून्य उरतो, अंधार, डार्कनेस, ब्लॅक होल, ते म्हणजे आपण आहोत. आपण काहीच नाहीये ऍक्च्युली. कारण आपण हे जे करतोय ना, ते सगळं खोटं आहे, खोटं आहे. मी तुम्हाला बघतेय, तुम्ही मला बघताय, हे सगळं खोटं आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमची इच्छा क्रिएट होते, त्यावेळेला तुम्ही सगळी ही पात्र तयार करतात. म्हणजे अजून वेगळ्या पद्धतीने समजून सांगते, स्वप्नावस्था. आपण स्वप्नामध्ये समजा बागेत गेलो, आता मी उदाहरण घेतलं, समजा मी बागेत गेलीये आणि खूप छान रोजेस वगैरे बघतीये, तिथे मला नंदा मॅडम भेटल्या आणि मग दोघी जणी गप्पा मारत बसलो, तेवढ्यात वाघ आला तिथे आणि वाघाने आमच्यावर उडी घेतली. आता भिवून गेलोय. आणि स्वप्नात जाग्या झाल्या नंदा मॅडम किंवा मी, कोणाचं स्वप्न असेल ते, जागा झाल्यावर आपल्याला काय वाटतं? किती हसायला येतं, किती छान वाटतं ना. अरे आपण आहोत की, काही नाही वाघ. मग आता तिथे नंदा मॅडमने कसं क्रिएट केलंय? माझ्या मनशक्तीच्या जोरावर क्रिएट झाल्यात. नंदा मॅडम सेम दिसतात मला, चेहरा बिरा साडी दिसतात तशा. परवा पिरामिडला भेटल्या तशाच्या तशा. माझं मन क्रिएट करतं, जिवंत बघतंय नंदा मॅडमना. नंदा मॅडमना हातात हात घेऊन चालतीये मी. मी किती क्रिएट करते बघा, माझी काय शक्ती आहे. आणि मस्त गप्पा मारतायत, रोजेस दिसतायत, मी रोजेस क्रिएट केली, मी बाग क्रिएट केली. हे काय होतंय स्वप्नात, लक्षात घ्या, आपणच क्रिएट करतोय ते. आणि एकदा हे कळलं की सगळंच कळेल. वेगळ्या शब्दात सांगते परत. मग मी क्रिएट केलं नंदा मॅडमना, मी बाग क्रिएट केले, मी रोजेस क्रिएट केले, मी वाघाला क्रिएट केलं आणि संपलं. आणि मग कळतं, अरे हे स्वप्न आहे.
आणि हे जीवन म्हणजे सुद्धा असंच एक स्वप्न आहे आपलं. आपल्या जीवनात नवरा क्रिएट केलाय, मुलं क्रिएट केली, सगळं खोटं आहे हे. काहीच नाहीये खरं. सगळ्या ग्रंथांमध्ये म्हटलंय, आपल्या भगवद्गीतेत म्हटलंय, पण त्यांना पटत नाही आलं ना. मिथ्या आहे, मिथ्या. लीला आहे, लीला. कृष्णाची लीला आहे. सगळं अर्जुन सांगतो, अर्जुनाला कृष्ण सांगतोय सगळं. तर हे सगळं आपण क्रिएट करतोय. हे म्हणजे मायाजाळ हे खोटं आहे सगळं. मला जे काही माझा प्रवास गाठायचा आहे त्याच्यासाठी मी ही क्रिएट केलेली पात्र आहेत. आणि हे नाहीये. डोळ्याचा किरण या क्षणाला समजा हा पेलाय, या क्षणाला डोळ्याचा किरण जातोय आणि पेला क्रिएट करतोय. या क्षणाला मी सोनं क्रिएट करू शकते, हा सोन्याचा पेला क्रिएट करू शकते. एवढी शक्ती आपल्याला डोळ्यांच्या. आता बिलीफ आहे ना आपली, तो स्टीलचा पेला आहे. या बिलीफ गेलं की तो गोल्डन पेलाही क्रिएट करे. हे सगळं शास्त्रज्ञांनी शोधून काढले की डोळा क्रिएट करतोय. डोळ्याचा रेज गेल्यावर ती वस्तू तशी नाहीये. हा पेला सॉलिड दिसतोय, सॉलिड काहीच नाहीये. ते सगळे तरंग आहेत, तरंग, व्हायब्रेशन्स आहेत, व्हायब्रेशन्स. म्हणजे हे का आता तो पेला सॉलिड दिसतोय, का मला तुम्ही दिसताय, का मला नवरा दिसतोय, का मला तुम्ही वेगळे दिसताय, मी तुम्हाला वेगळे. हे सगळं धोकं आहे, धोकं. हे सगळं आता फाटत चाललंय, विरळ विरळ होत चाललंय. आणि सगळं फाटत फाटत कळणारे हे सगळं मॅट्रिक्स आहे. पडदा फाटलाय आणि हेच तर सगळं चाललंय. वरची ऊर्जा करते धडाधड धडाधड. आणि म्हणून मग स्वप्न अवस्था आपण जेव्हा बघतो ना, त्याचा उपयोग अजून एक असा करा. मी आणायचा तुम्हाला समजून देतेय. तर असं करायचं आता प्रत्येक ध्यानातून. मी तुम्हाला सांगितलंय सुषुम्ना, प्रश्न आहेतच ते पण सांगता सांगता सांगते, जोडते. मॅम, सुषुम्ना म्हणजेच डावी नाकपुडी का? नाही सुप्रिया मॅडम, सांगितलं मी आता सुद्धा. डावी म्हणजे शक्ती, उजवी म्हणजे शिव, सुषुम्ना म्हणजे मध्ये. आणि ज्या वेळेला आपण ध्यान करतो, ज्या वेळेला आपण श्वासावर लक्ष ठेवतो, त्यावेळेला आपण सुषुम्नात आपली ऊर्जा असते. सुषुम्नात म्हणजे शिवशक्तीचा संगम घडून आणतो आपण. शिवशक्ती दोन्ही मर्ज होतात आणि त्या सुषुम्नातून एनर्जी वाहू लागते. म्हणून आपल्या सगळ्या सनला आपण कनेक्ट करतो. सगळा व्हर्टिकल ऍक्सिस मी एक्सप्लेन केला. सगळे सूर्य ह्याला आपण कनेक्ट करतो. त्या सूर्यापासून भरपूर भरपूर प्रेम घेतो, ऊर्जा घेतो आपण. म्हणजेच ब्रह्मांडाला कनेक्ट होतो. आणि ह्याचाच दुसऱ्या अर्थाने अजून एक सांगतेय. म्हणूनच आता कुठल्याही गोष्टीला आपण डावं पण करायचं नाही, उजवं पण करायचं नाही, मध्यवर्ती राहायचं. हे काही जे सगळं परिवर्तन चाललंय, हे चाललंय. मी आता म्हटलं मॅट्रिक्स आहे, मी आता म्हटलं हा पेला स्टीलचा नाही. नाही, खोटंही म्हणू नका. खोटंही म्हटला की तुम्ही डावीकडे गेला, डाव्या नागपुडीत राहिला. खरंय खरंय म्हटला, उजव्या नागपुडीत गेला. म्हणजे समजा तुम्हाला ऍक्सेप्ट होत नाहीये, समजत नाहीये, उगाच खोटं म्हणू नका. हो हो, हो. मग उजवीकडं मध्य राहा. मध्य समजत नाहीये तर येस, असू शकेल, नसेलही असूही शकेल. म्हणजे तुम्ही सुषुम्नात राहिला. हे पण एक प्रकारचं ध्यान आहे. म्हणजे तटस्थता म्हणजेच ध्यान. म्हणून तर ओंकारात ना आपल्याला जसं जसं आपण ओंकाराच्या या 4 अवस्था बघू, तस तस तटस्थता आपल्याला येणार आहे. निर्विकार राहणार आहोत आपण. अरे तो आलाय, भांडतोय काय जागृत अवस्थेत, तो येऊन भांडतोय तिच्याशी. मी बघतीये जागृत अवस्था, मी भांडणात पडत नाहीये. मी अलिप्त राहिलीये, अलिप्त राहिली, मी भांडणात पडत नाहीये. म्हणजे काय झालंय, मी सुषुम्नेत राहिलीये. मी भांडणाला साथही देत नाहीये, भांडणाला विरोधही करत नाहीये. मी बघतीये जागृत अवस्था, मी बघते भांडण चाललंय माझ्या घरात, ते दोघ आलेत भांडतात. असं आपल्याला जमवायचे. हे ओंकार ध्यानाचा अर्थ असा आहे. जागृत अवस्था गेली, तटस्थता. या सगळ्यांनी तटस्थता आपल्याला येणार आहे. आणि मग याचा फायदा काय होणार आहे? एक फायदा मी सांगितला, सगळं प्रेम मिळणार आहे, सगळं प्रेम मिळणार आहे, आपण लवकर मुक्त होणार आहोत. दुसरा फायदा असा आहे की आता भरपूर सगळं बदलणार आहे. मग समजा परत पॅनेडमिक आलं, मग परत आपण तेच बसायचं का? शरीराचे रोग आलेले मास्क घालत. तुम्हाला माहितीये मास्कनी काय होतं? मला खूप हसायला येतं.
मी कधीच मास्क घातला नाही, म्हणजे शक्यतो घातला नाही, आवड केलं. प्रिन्सिपलला सांगितलं मी नाही मास्क वापरू शकत. कुठं तरी थोडा वेळ लावायची. मास्क घातल्याने सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड शरीरात येतो. सगळे सगळे बिलीफ थेरपी खोट्या होत्या, लक्षात घ्या. तुम्ही तुम्ही ते ह्यानी हात धुता ना सॅनिटायझर, मी कधीच फॅड केलं नाही. माझ्या घरात सॅनिटायझरच्या बाटल्या तशाच पडल्यात. माझे इन्स्टिंक्ट एवढे खरे होते ना, प्रत्येक वेळेला खरे निघाले. मी ते सॅनिटायझर ठेवायची पण वापरायचीच नाही. लोकांसारखी एवढी कधीच नव्हती मला भीती पण आणि हे पण. पण आता ते कळलं, सॅनिटायझरने हात धुवा, रोग प्रतिकारक जे काही शरीरात हातात असतं ते सगळे व्हायरस, ते सगळे जंतू मरून जातात. सत्य बाहेर आलेले आहेत, कारण बुरखे फाटत चालले ना. हे माझ्यावर विश्वास ठेवा. अगर नका ठेवू, पण हे आहे. मी जे काय ऐकते इकडं तिकडं, माहिती नाही मला, पण असं आहे. त्या सॅनिटायझरचंही बाहेर आलं, मास्कचंही बाहेर आलं. सगळ्या लोकांनी टेस्ट घेऊन दाखवल्या. मास्क घातल्यावर बघा किती शरीरात कार्बन डायऑक्साईड गेला, मास्क काढला बघा 1 मिनिटात किती आहे. म्हणजे इतकं अमेझिंग येतंय बघायला. खरंच विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. सगळी लोक फक्त आपला धंदा करतात, धंदा. आता सगळं आकाशिक रेकॉर्ड मधनं काढून टाकलेलं आहे. तुमचं कर्म, लॉ कर्मा, तरी सुद्धा पास्ट लाईफ रिग्रेशन चाललेलं आहे. पैसे घेऊन घेऊन तुमचे मागचे जन्मी, म्हणजे हे करणारे करतात, त्यांना माहिती नसेल, माहिती असूनही चाललेलं आहे. बिलीफ थेरपी आपली इतकी विचित्र आहे ना, आपण जे बिलीफ करतो ते सगळं आपल्याला वाटायला येतं. म्हणूनच आपण आता आपल्या अस्तित्वाला फक्त फोकस करायचे. म्हणून मग आता समजा हे पॅनेडेमिक आलं तर ते खोटच असणार आहे, लक्षात घ्या. खोटच होतं मागचं सुद्धा. पॅनेडेमिक सगळं, वॅक्सिन सुद्धा सगळ्या मॅनिप्युलेट केलेल्या आहेत त्या. आपल्याला बघा, टीव्हीवर बघू आपण, भीती वाचन करू, न्यूज वाचू, तर आपल्या सबकॉन्शियस मध्ये ते पेरलं जातं, पॅनेडेमिक आलोय आलोय आलोय, आणि भिवूनच. तुम्हाला माहिती किती लोक भिवून मेले. म्हणूनच आपण आता जिथे फोकस करू ती आपली रियालिटी बनणार आहे. आपण ज्या चेतनेवर फोकस करू ती आपली चेतना बनणार आहे, तीच आपली रियालिटी बनणार आहे. म्हणून आपण रोगांवर फोकस करायचं नाही, आपण शरीरावर फोकस करायचं नाही. मी हे बोलतीये, मलाही सोपं नाहीये, मला माहिती आहे. मी बोलले तरी उद्या परत मी वेगळंच बोलणार आहे, कारण आपले तसे खूप संस्कार जन्म तसे गेलेत. हळूहळू हळूहळू मी तुम्हाला सांगायचं, तुम्ही मला सांगायचं. हळूहळू एकमेकांना चुकलं तर जाणीव करून द्या, की मॅडम नको, आता आपल्याला हवा तोच विचार करायचा, चला काही नाही. मग आपण ते प्रोटेक्टिव्ह लेअर घातलेलंच आहे, पण त्याच्याही पलीकडे आता माझ्यापर्यंत निगेटिव्ह पोहोचत नाही असं नाही. माझं सगळं आता बदललंय, आजूबाजूचं सगळं बदललंय, ऊर्जा बदललेली आहे. काही नाही, सगळं चांगलंच. काही वाईट होऊ दे, चांगलंच होतंय, वाईट होऊ दे, चांगलं. आणि मग आपण शरीर, रोग, पॅरेडमिक यावर फोकस ठेवला तर आपण जीवाच्या भीतीमध्ये राहू, जगण्याच्या वर फोकस करू. आणि ते कधीच शाश्वत नाही. आज आहे तर उद्या नाही. आज मंगलदेन दिसते, सकाळी नसेलही. मग एवढी शाश्वत गोष्ट आहे का मी त्या भीतीमध्ये राहू? आणि किती काळ काढू मी त्या भीतीमध्ये? आणि मग भीतीने काय होणार आहे? लोअर ऊर्जा. आणि लोअर ऊर्जा, मला जगण्याची भीती म्हणजे माझीच तीच चेतना. म्हणजे पहिली मी मरणार, किंवा पहिलं माझं चेतना मेल्यानंतर मला दगड व्हावं लागेल किंवा काय व्हावं लागेल. उदाहरणार्थ, मरणार तर काय कोणी, जे काय मरतात ते काय वाईट आहे असं काही नाही. मी तर म्हणते ते छान, ते पुढे चाललेत. जे गेले ते पुढं, अजून 24ला गेले ते अजून पुढे येत. मस्त सगळं. फक्त आपल्याला एकच ठेवायचंय फोकस, कधी ये बाबा कधी नाही, पण मी मात्र उच्च स्थानावरच राहणार आहे. मी मुक्तच राहणार आहे. मी नाही आता जन्मजन्मात कशात अडकणार. एवढं फक्त आपलं ध्येय ठेवायचं, काही होऊ देत. आता या क्षणाला गेली ना, कितीही पुढं पूर येऊ देत, काही होऊ देत, तर एकच, चला सर्वोच्च स्थान, चला मुक्त करून त्या पुराला सुद्धा कवटाळायचंय आपण. कारण पूर येईल, जाळ होईल, पोळ होईल, युद्ध होईल, किती किती भीती, आपण किती किती ह्याच्यात राहणार आहे, आणि त्याच्यातून काही तारून निघणार आहे का? एक ना एक दिवस येईलच ना. त्या उलट, त्या उलट आपण मुक्तच होणार, हायेस्टच लेवल गाठणार म्हटलं तर कदाचित सुवर्णयुग आपण अनुभवणार आहोत. आत्ता जे जिवंत आहेत ते सगळे सुवर्णयुग अनुभव. पुढं काय होणार आहे काय माहिती. सुवर्णयुगातले पण आपण काही वाईट नाहीये. शरीर असेल ठीक आहे, अगदी मुक्त नाही झालं तर निदान सुवर्णयुग तरी पाहतोय.
1000 वर्ष तरी जगू त्यावेळेला. केव्हा जगू आपण? आपण चांगल्या चेतनेत राहिलो, चांगल्या व्हायब्रेशन मध्ये राहिलो तर ती रियालिटी बनणार आहे. म्हणून कशाच्याच ह्याच्यात अडकायचं नाही आता आपल्याला, सुषुम्नेत राहायचंय. मध्य मध्य म्हणजे ध्यान. म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं श्वासावर लक्ष ठेवा. अगदी झोपलो तरी श्वासावर लक्ष. थोडस टीव्ही बघायला बसलो, चांगलं बघा टीव्हीवर, शक्यतो बघू नका टीव्ही. युट्यूब चांगल्या बघा. जे बघणार ती रियालिटी होणार. म्हणून मग ध्यान करायला काही सगळं दिवस जमणार नाही, पण श्वासावर लक्ष ठेवायला नक्कीच जमेल. आपल्या जीवनात जे काही चाललंय, पुढं काय चाललंय, ओंकार ध्यान आठवायचं, जागृत अवस्थेत चाललंय बघत बसायचं. काही स्वप्न पडली त्याचं सिंथेसिस करू नका, करू नका. अजून कोणाला काही शंका आहेत का? काही शंका असतील तर जरूर विचारा. मॅडम एक हा विचारायचं हा, होतं बोला बोला. की आता तुम्ही सांगितलं की आपण जागृतावस्थेतून स्वप्नावस्थेत जातो. हम्म. ही स्वप्नावस्था सुद्धा आपली जागृतावस्थाच आहे ना, म्हणजे नाही, कारण की आपण जागृत म्हणजे हे बघा, जागृत म्हणजे काय म्हटलेलं आहे की तुम्हाला कळत असतं आता मी पोळ्या करते, आता मी जेवतीये. झोपल्यानंतर आपले काही इंद्रिय शिथिल होऊन जातात ना. आपण नाही, तसं आपण झोपेत फिक्टिशियसली जर बघायला गेलो की मी हे फिक्सिसियस नाहीये, ऍक्च्युअली फिक्सिसियस नाहीये ते. तसं नका समजू. असं समजा की आपण जगतोय म्हणजे काय करतोय. एक तर आपण जागे आहोत, हा, जागा झाले की झोपायला जातो, बरोबर. हो, म्हणजे ती क्रिया लक्षात ठेवा. म्हणजे तसं हा, जागृतच तुम्ही म्हणताय तसं. पण हा, या 4 अवस्था का म्हटल्या तर आपण जगतोय म्हणजे काय करतोय, एक तर हे चालू आहे. जागेपण, हम्म, दुसरं काय झोपलेलं. हो, झोपल्या हो, वेळेला काही कळत नाही ना आजूबाजूला कोण काय करतो, पण ताडकन भांडं पडलं तर उठणारच आहोत. म्हणजे अच्छा, जागृत आहोतच आहेत ना तसं. हो, पण आपल्या क्रियाचं काय चालू आहे, जगणं म्हणजे काय आहे, जगणं म्हणजे हे जागृत. सगळं. हो, नंतर झोपलेलं. झोपेत हम्म, 2 प्रकार आहेत. स्वप्न, कारण स्वप्न तिकडे तिकडे हिंडतो ना. हो, मग स्वप्न तिकडे तिकडे हिंडतो म्हणजे ते जागृत अवस्थेसारखंच नाही का? म्हणजे पार्शली आपण जागृत आहोत. हो, म्हणून तर त्याला ते वेगळ्या 3 अवस्था, जगण्याच्या अवस्था, ज्याला आपण आपण समजतोय. ओके, पण ते नाहीये आपण. ओके, आपण ब्लॅक होल, आपण पूर्ण हे आहोत. हे बघा, आपण म्हणजे चेतना, चिती म्हटलेलं आहे त्याला, चिती. चिती हो, म्हणजे श्वास आहे ना आपला आता चालू आहे, तो एक हम्म, अंतरंगातला पण श्वास चालू असतो. म्हणजे ब्रह्मांड आहे ना, ब्रह्मांड तो सुद्धा हम्म, श्वास घेत असतो. म्हणजे गॅलेक्सी आहे बघा, गॅलेक्सीचा सुद्धा श्वास घेणं चालू आहे. म्हणजे सायकल आहे ते पण एक. हम्म, आणि ज्या वेळेला आपण अंतर म्हणजे डीप ध्यानात जातो, तर मला मला ते जमतंय, जमतंय म्हणजे कळतंय मला. माझा हा श्वास नाही मला जाणवत, पण आतल्या श्वासावर मी फोकस ठेवते. तर तो ब्रह्मांडाचा जो असा रिदम आहे ना, त्या रिदमला आपण फोकस, म्हणजे उदाहरणार्थ आता तो तुम्हाला आवाज येतो, अनाहत नाद येतो, तो पण तो सुद्धा त्या लयीतच असतो. म्हणजे ब्रह्मांडाला सुद्धा लय, ते म्हणजे आपण आहोत. ते हो, म्हणजे आपण आहोत. म्हणून नंतर नंतर ध्यान डीप जर झालं ना, तर हे कळत नाही पण हे कळतं. म्हणजे उदाहरणार्थ वेगळ्या शब्दात हृदयाचं स्पंदन म्हणा. कारण हे बघा, हे जो पॉइंट आहे ना, हा असा छातीतला, हा हम्म, छातीवरचा, हा हृदय इथे, खरं हृदय इथे, हम्म, थायमस पॉइंट आत्ताच्या भाषेतला हा थायमस पॉइंट आहे. पण इथे सगळं आपलं सोल जो म्हणतो ना तो आहे. म्हणजे हाच सगळा आपला गूढ सिक्रेट कप्पा आहे. आता याच्यात इतकी सिक्रेट भरलेली आहेत, खूप सिक्रेट भरलेली आहेत, आणि ही सगळी उलगडणार आहे. आणि इथे सगळं साठवलेलं आहे आपलं ओरिजिन. मी आज तो क्रिस्टल आणला, तो इथे लावला, पहिल्यांदा कनेक्ट केला त्याला. त्या क्रिस्टल मध्ये इन्फॉर्मेशन आहे आपली लेम्युरियन मध्ये, क्रिस्टल थेरपी, क्रिस्टल कोर्स मध्ये मी ते सगळं सांगितलंय, व्हिडिओ असेल बघा. तो आणला मी आज, कनेक्ट झाली आहे त्याला. तर हे सगळं इथलं सिक्रेट आता बाहेर येणार आहे. म्हणून ध्यानात जरूर इथे फोकस करा. किंवा मी पुढे टेक्निक घेणार आहे भाग 3 मध्ये हे सगळे. आता हे ओके, ओपन करायचंय आपल्याला. ओपन जसं जसं आपण करू लागणार आहोत, तस तसं आपल्या त्या अजून अस्तित्वातल्या इथल्या सगळ्या ह्याला आपण कनेक्ट होत जाणार आहे. आपल्याला ओपन होणार आहे. ओपन होणार आहे म्हणजे त्या एनी नॉलेज मिळणार आहे. वेल पडदा फाटत जाणार आहे. आपल्याला जास्त लवकर कळणार आहे.
आणि म्हणून तर देवी ध्यानाची एक्झरसाइज करायची, आज उद्या टाकायची. दोघा तिघांनीच एक्सपिरियन्स टाकलेत. देवी ध्यानावर एक्झरसाइज सुरू आहेत महिन्याला. उद्या करा सगळ्यांनी, ज्यांनी केलं नाही त्यांनी. कोणाला अजून शंका आहे विचारून घ्या. आणि मला नाही वाटत कोणी देवी ध्यानाच्या ह्याच्यासाठी जॉईन झालेला आहे. दोघं तिघं कोणाला बघायचंय का वेबसाईट वरून कोर्स कसा करतात? कारण मी म्हटलं होतं मी 9 वाजता सांगेल, पण हार्डली फरक नाही पडलेला. कोणाला देवी ध्यान कसं करायचंय बघायचंय रजिस्टर? कोणाला येत नाही, वेबसाईट वरनं कोर्स केला नाही पण हो देवी हो ध्यान हो केलाय? कोण आहे? मी सवाई. मी दुपारी मी आणि त्या धायगुडा मॅडम प्रयत्न करत होतो, पण आम्हाला जमलं नाही हा ते ठीक लॉग आहे. इन मी व्हायला. आता वेबसाईट वरून कोर्स कसे करायचे त्याचे 2-3 व्हिडिओ ते पण टाकेल, बघून घ्या. आताही दाखवते तुम्हाला शॉर्ट हम्म, मध्ये. हम्म. म्हणजे बघा, आता मी देवी ध्यान मोफत करणार आहे, त्यामुळे तुम्हाला काही फारसे कॉम्प्लिकेशन नाही. परचेस करताना काळजी घ्यावी लागते. काय काळजी घ्यावी लागते मी सांगते. आता हे बघा, वेबसाईट वरनं कोर्स करणं तेवढंच सोपं आहे की जेवढं तुम्ही युट्यूब वरनं व्हिडिओ बघता. फक्त 1-2 स्टेप्स बर फक्त येतात, वाढतात. आणि पहिल्यांदाच कोर्स परचेस करतानाच वाढतात त्या. तर मी तुम्हाला दाखवते. चला, कसा काय झालंय? व्हिडिओ सुरू झाला का आपल्याला? आता तुम्हाला आता माझा लॅपटॉप दिसतोय? हा दिसतोय. आता गुगल मध्ये जायचं, गुगल क्रोमला जायचं बरं का. बघा, थांबा तुमच्या मॅडम, मी तेच लिहून घेणार. मोबाईल वर सुद्धा तुम्ही टाईप करा www.sudarshanpyramid.com ला जायचं. www.sudarshanpyramid.com हा गुगल मध्ये जाऊन तुम्ही जाऊन करू शकता गुगलला आपल्या तुमच्या हा ठीक आहे. मोबाईलवर. www.sudarshanpyramid.com ला जायचं. आता हे इथे आडवं दिसतंय. मोबाईल वापरत असाल तर हे एका खाली खालोखाल दिसत. त्याच्या बर खाली कोर्सेस दिसतील, कोर्सेस खाली ऑफलाईन दिसतं, त्याच्या खाली इव्हेंट्स दिसतं, आणि हा सगळ्यात खाली लॉग इन दिसतं बघा. हा लॉग इन दिसतं, तर तिथे लॉग इन करून घ्या. पहिल्यांदा पहिली स्टेप लिहून घ्या तुम्ही. लॉग इन लिहिते. करा म्हणजे तुमचं नाव टाका, हा तुमचा ईमेल आय डी टाका. ईमेल आय डी नाव टाकायचं का? तिथं काय विचारलंय? ईमेल आय डी आणि खाली ईमेल आय डी पासवर्ड टाका असं. तुमचा आणि पासवर्ड टाका. हा जो पासवर्ड असतो तो तुमच्या ईमेलचा पासवर्ड नसतो. तर हा हा पासवर्ड तुम्हाला ही सुदर्शनची वेबसाईट ओळखण्यासाठी असतो. आता बघा, मला इथे दिसतंय तुम्हाला मंगलदैनचं हे हम्म, मंगलदैनचं दिसतंय हे तुम्हाला, म्हणजे ही वेबसाईट मला मंगलदैन म्हणून ओळखतीये. तसं बर ओळखण्यासाठी तुमचा ईमेल आय डी आणि वेगळा पासवर्ड तुम्ही टाका, ईमेलचा टाकू ठीक नका. आहे. आता ठीक आहे तो चालेल. पासवर्ड मात्र लिहून ठेवा कुठंतरी. हो हो कारण केव्हाही तुम्हाला या वेबसाईटने आता नंतर परचेस करताना किंवा पुढचा कोर्स करायचा झाला तर या वेबसाईटनी तुम्हाला ओळखावं लागतं बर की तुम्ही कोण आहात. मग तो ईमेल आय डी आणि पासवर्ड कधी कधी गायब होतो, त्यावेळेला टाकावा लागतो. म्हणून हम्म, तो ईमेल आय डी आणि पासवर्ड करून तुम्ही लॉग इन करा. आता ते स्टेप जाऊ देत, आता करू नका, नंतर करा. ती केली हो नाही तरी चालणार आहे आता या फ्री कोर्सला, पण ती करून घ्या शक्यतो, म्हणजे हा तुम्हाला ओळखेल वेबसाईट. आता काय करायचं, या कोर्सेस वर जायचं. कोर्सेस ऑप्शन येतोय का बघा तुम्हाला मोबाईल मध्ये? नाही, मी आता ओपन नाही करत आहे, मला ते दोन्ही नाही जमणार. ठीक आहे. मग हा आता बघा, वेबसाईट तुम्ही मोबाईलवर अबाउट येईल, मग कोर्सेस येईल, खाली हा खाली इकडं असं जाईल. आता कोर्सेस क्लिक करायचं. बर आता कोर्सेस तुम्हाला कुठला करायचा आहे, तर देवी ध्यान करायचं आहे, बरोबर. आता हो इथे हा 500 रुपये, पण त्या दिवशी 4 फेब्रुवारीला हा 0 दाखवणार आहे. बर बर 0 दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच रजिस्टर मात्र करायचं आहे. हा आणि म्हणून तुम्ही लॉग इन तोपर्यंत करून घ्या 4 करून तारखेपर्यंत. ठीक म्हणजे आहे चालेल. तुम्हाला एकदा फ्री रजिस्टर कर, मी लगेच बदलणार आणि 500 ठेवणार आहे 5 तारखेला. बर ठीक आहे. तर त्यामुळे काय करायचं, आता कोर्सेस मध्ये देवी ध्यानला क्लिक करायचं. हा
हे बघा आता देवी ध्यानला क्लिक केलं ना, हा दिसतंय ना इथे हो कंटिन्यू दिसतंय. कंटिन्यू करायचं मग. नाही आता मी आहे ना, म्हणजे त्याला मी इथे मंगलदेंडे. हा हो तर इथे तुम्हाला प्रोसीड फर्दर 0 काहीतरी येईल. हा ब्ल्यू लक्षात ठेवा टॅब. हो हो ठीक आहे. आणि ब्लूला क्लिक केलं की तुमचं रजिस्टर होऊन जाईल. ठीक आहे. हा ओके. आणि रजिस्टर झालं की तुम्हाला कधी पण तो कोर्स सुरू करता येईल. अजून लक्षात घ्या, तुम्ही हा एकदा रजिस्टर केला, आता उद्या तुम्ही सुरू करताय किंवा ध्यान करायचंय तुम्हाला, तर हा कोर्सेसला या किंवा डॅशबोर्डला या. हा डॅशबोर्ड म्हणजे कपाट. हो हो आता कपाटात साडी घेतल्यावर बघतो ना कुठल्या साड्या आहेत, तसं बघायचं कपाटात कुठले कोर्स आहेत. तर आता हो हो मंगलदेनच्या एकही नाही, मी काही परचेस केलेलं नाहीये, कारण ठीक आहे. मी ऍडमिन माझं हे बघू शकते. पण ज्यांनी परचेस, आता तुम्ही हा एकदा रजिस्टर फ्री केला ना, तर हं, तुम्ही डॅशबोर्डला क्लिक केल्यावर तो तुम्हाला देवी ध्यान दिसेल. बर आणि मग तिथून सुरू करू शकता तुम्ही. असे व्हिडिओ असतात, तुम्हाला दाखवते. म्हणजे आता इथे देवी ध्यानला गेलो आपण, म्हणजे मला डॅशबोर्ड मधनं जावं लागतं. पण तुम्हाला सांगते, कोर्स म्हणजे व्हिडिओज दिसतात तिथे. हा जरा नेटवर्क स्लो आहे. हे बघा देवी ध्यान. आता तुम्ही ज्या वेळेला हा क्लिक कराल ना, तिथून 119 ऑलरेडी केलेलं आहे मागच्या वेळेला, फ्री झालं त्यावेळेला. हा तर त्याच्यामध्ये आता हे असे व्हिडिओ येतात, असे बाजूला व्हिडिओ येतात बघा. हा ठीक आहे ना. आता हे व्हिडिओ क्रमाने करायचेत आपल्याला, मी सांगेल तसं. तर सरस्वती देवी ध्यानला क्लिक केला की तो व्हिडिओ येईल. हो हो चालेल. हे बघा असं इथे. हं, आणि व्हिडिओ सारखंच सुरू करायचं. झालं. ठीक आहे चालेल. चला आता आपण सुदर्शन पिरॅमिड मध्ये नंतर दुसरा व्हिडिओ क्लिक करू शकता, किंवा इथे नेक्स्ट येतं तो ऑप्शन दाबू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ पण मी टाकेल. तर अजून काही हो शंका आहे का कोणाला? नाही धन्यवाद मॅडम. हा, कोणाला काही शंका असेल तर सांगा, विचारा. चला नमस्कार मॅडम. हा, नमस्ते. बोलायचं. मॅडम मॅडम कोर्स परचेस करायच्या आधी संकल्प वगैरे पेरून ठेवायचे की नंतर करायचं? परचेस नाहीच करायचंय ना, फ्री करणार आहे ना. नाही नाही फ्री म्हणजे 4 तारखेच्या आधी करायचं की? संकल्प करायचेत म्हणून तर मी आता सांगतेय ना, कारण संकल्पाची आता आपण करत नाही. 10 तारखेला प्रतिपदा आहे आणि आपण 4 तारखेला संकल्प देवीध्यान सुरू करणार आहोत. पण संकल्प आधीच पेरून घ्यायचे आहेत. तर ते नेहमीप्रमाणे मी सांगेल, देवी ध्यान कशासाठी आहे, तर देवी तत्व आपल्यातलं जास्त जागृत करायचं. आपल्यातलं देवी तत्व जास्त का जागृत करायचंय, का तर आपली चेतना वाढवायची. चेतना वाढल्याने काय होणार आहे, आपल्याला अलिप्तता येणार आहे. लक्षात घ्या, अलिप्तता असेल तर त्रास सगळेच कमी होणार आहे. जी भीती असते ना, आजूबाजूला काय चाललंय, हे काय चाललंय, वाटणार नाही आपल्याला. अलिप्त राहणं फार गरजेचं आहे. दुसरं आपलं सगळं मुक्ती विक्ती ते सगळं सोडून द्या. तुम्हाला ते जरी नसेल तरी एक होणार आहे की विचार चांगले येणार आहेत, अलिप्तता राहणार आहे, कशाने गांगरून जाणार नाही, भीती वाटणार नाही, लोअर व्हायब्रेशनला जाणार नाही, निगेटिव्ह काही होणार नाही. हे सगळे फायदे आहेत. पण ते आहेत त्याच्यावरचा सगळ्यात मुक्ती नको असेल ना, तर हे सगळे सांसारिक फायदे पण मिळणार आहे. अजून सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं राहिलं की ज्या वेळेला आपण ह्या सुषुम्नामध्ये असतो, त्या सुषुम्नात राहण्यानी आणि त्या गॅलेक्टिक सन सूर्याला जोडण्यानी आणि आपल्या सगळ्या शरीरातल्या ब्रह्मांडातल्या सूर्याला जोडण्याने काय होतं, तर आपली मॅनिफेस्टेशन ताकद जास्त होते. आपण जो जो विचार करू ते ते फलित होतं.
हा फायदा आहेच आहे. हे सगळं आता सारखं सारखं मी रिपीट करणार नाही. हे सगळं झालं आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1 झाला. ठीक आहे. तर हा फायदा होणार आहे. मग आता काय करायचं? चला ओंकार ध्यान करून झालं, चला देवी ध्यान करून झालं. हे सगळ्यांना सांगितले, पण जे काही नवीन साधक आहेत त्यांना सांगते मी. हे सगळं झालं, आता ध्यान झालं. ध्यानाच्या शेवटी आता आपण या मधल्या कॉलम सुषुम्नात आहोत. लगेच बघून घ्या काय पाहिजे नाही ते. सांसारिक फायदे हवे असतील तर ते बघा, काय हवं ते बघा. हे काही सांगायची गोष्ट नाही, कारण मॅनिफेस्टेशन ताकद जास्त झालेली आहे. ती ऊर्जा जी येते ती तुम्हाला लगेच हवं ते देणार आहे. तथास्तु म्हणणार आहे. मी अनम्यूट करते, आवाज खूप येतोय. तर तथास्तु म्हणणार आहे. म्हणून एक 5 मिनिटं घालवायचेत मॅनिफेस्टेशनला. मी करतेय, मी काय करतेय, मी अनम्यूट केलंय सगळ्यांनी. मी रोज ध्यानानंतर बसतेय 5 मिनिटं. मी सगळं म्हणतेय की चला पोहोचले मी आय एम इन 5th डे. बस सगळं झालं, माझ्या घरी मी आहे. मॅनिफेस्ट, मला ते मॅनिफेस्ट करायचे. तुम्हाला काय काय मॅनिफेस्ट करायचे तुम्ही करू शकता. इथे आहात, ती ऊर्जेला जोडून घेतलंय, ते प्रेम सगळं घेतलंय, ती ताकद सगळी घेतली. काय पाहिजे बघा ना आता 5 मिनिटं. त्यात काय खायचं बघा, काही शरीराचं बघा, काही बघा, काय हवं ते बघा. आता हे सगळं हळूहळू आपण टप्पे पार केलेले आहेत. पण अजूनही संसारात काही असतात अडचणी, मानसिक त्रास असतो, मग आपल्याला बैचेन बैचेन होतं. पण सगळ्यात उच्च मी सांगितले, आता कुठलीही बैचेनी आली, कुठलाही, पूर्वी अशी एक वेळ येऊन गेली की आपण झोपतच होतो 8-8 दिवस. आपल्याला त्या ऊर्जेने काही सुचत नव्हतं, आपल्याला सवय नव्हती, झोपून घालवले, चांगलं म्हटलं आपण, आपली प्रगती होती म्हटले. आता ते नाही म्हणायचं. आपल्याला बेचैन होतं ना, आपण लगेच क्लिअर 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 करायचे. का तर माझ्या या बेचैनीच्या पॅटर्न मधनं मी क्लिअर झाले. हा पॅटर्न मी सोडून टाकला. बस, म्हणजे आता मला बेचैनी कधीच नको आयुष्यात. धुतली ती, क्लिअर करून टाकली. तो पॅटर्न घालवला. आमच्या शिवसरोदय शास्त्रात आम्ही पॅटर्न शिकलो. पॅटर्न, माझा पॅटर्न बदलायचा, तुमचा पॅटर्न बदलायचा. पॅटर्न्स बदला म्हणजे आयुष्य बदलेल. तर हे पॅटर्न्स आपले जे लहानपणापासून विचार केला, असं केलं की तसं होतं, तसं झालं की तसं होतं, हे सगळे पॅटर्न बदलायचे. म्हणून क्लिअर क्लिअर क्लिअर. मग आता अस्वस्थ वाटते म्हणायचं नाही, या ऊर्जेने अस्वस्थ वाटतंय. आता म्हणायचं क्लिअर क्लिअर क्लिअर, म्हणजे मी याच्यातूनही वर आले. आता आता मला कधी बेचैनीच होणार नाही. मी बेचैनीतूनही वर आले. मला निगेटिव्ह विचार आला, क्लिअर 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 क्लिअर. आता मी निगेटिव्ह विचाराच्या पॅटर्न मधनं सुद्धा वर आले. असं आपण हे करायचं. तर हे मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन करा. संकल्प हेच पेरायचे. काय संकल्प पेरायचे? देवी ध्यानातून. आता पुढं मी सांगितलं ना, आपलं ऑब्जेक्टिव्ह हे आहे ना, इथले 8 कप्पे आहेत. हे 8 कप्पे खुले. सगळ्यात 8वा कप्पा फार महत्वाचा आहे. तो खुला करायचा आपल्याला, त्याला कनेक्ट व्हायचंय. म्हणजे हृदयाच्यातून, हृदय चक्रातून आपण मुक्त होणार आहोत. मी सांगितलं आज्ञाचक्र, सहस्रार चक्र आता नाही लागणार. हे ओपन झालं, आपण गेलो. तर हे ओपनिंगला हृदयाच्या व्हर्च्यूज आपल्याला विकसित करायच्यात. हृदयाचे गुण. मग देवी ध्यान काय आहे? तेच तर आहे. देवीच्या आपण एक 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 गुणांना विकसित करणार आहे. मग तुम्हाला तर सगळे संकल्प देवी ध्यान 100च्या लोकांनी तर ते केलेलं आहे. मागच्या वेळेला बघितलं आपण. आता एक्झरसाइजला किती लोक उतरलेले आहेत. देवी ध्यानातलं एक वाक्य घेतलं, 1 महिना बदलवलेला आहे, 2रा महिना चाललाय. तर देवी ध्यानाचं तुम्ही संकल्प लिहायचेत. मग आता ज्यांना देवी ध्यान केलेलं नाही त्यांनी ते बघा, 4 तारखेला, 5 तारखेला, 10 तारखेला प्रतिपदा आहे. 10 तारखेपर्यंत तर ते व्हिडिओ ऐकून संकल्प लिहून ठेवा. मग त्याच्यामध्ये कॉमन संकल्प असा ठेवायचा आहे की माझ्या हृदयाला मी विकसित केलेलं आहे. माझं हृदय आता ओपन झालेलं आहे. मी खूप माझ्या स्वतःला, माझ्या ओरिजिन जी काही मी आहे त्याला कनेक्ट झालेली आहे. मी मुक्त झालेली आहे. मग मुक्ती सगळ्यातूनच मुक्त असेल. दुःखातून, शारीरिक त्रासातून, मानसिक त्रासातून, सांसारिक त्रासातून मी मुक्त झाली आहे. मला सर्वोच्च आनंद, परमानंद मिळाला आहे. मुक्त. हेच देवी ध्यान. माझं देवी जागृत झालं आहे. ही कॉमन तुम्ही
हे पेरा, काय म्हणायचं, संकल्प कॉमन पेरा देवी ध्यानात. कारण देवी ध्यान आता आपल्याला एक आठवडा एक देवी ध्यान करायचं आणि ते करता करता अजून वाढवत चाललाय संकल्प. अजून काही शंका आहे का? संकल्प तर पेरायचेच कुठल्याही कोर्सला, कारण संकल्प नाही पेरला तर काय होणार आहे, रिझल्ट कमी येणार. मॅडम सर्दी असल्यावर तोंडाने श्वास घेतला तर जातो, ते चालतं का? श्वास घेतच ना आपण सर्दी असल्यावर तोंडाने, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात तुम्हाला कार्बन डायऑक्साईड जाईल जास्त तोंडाने, श्वासात काही होणार आहे. पण त्याच्याही पलीकडे एक करा ना मॅडम, सर्दीसाठी ध्यान करा. ध्यानाने तुम्ही सर्दी घालवा. पंचतत्वाची चिकित्सा सुरू केली आहे ती घ्या. सर्दीवर तुम्ही ध्यान करा. मला एक अनुभव सांगायचा आहे आता, निघालाच विषय पंचतत्वाचा. तर पंचतत्व चिकित्सा मी सुरू केली, 25 साधारण साधक माझे झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये एकदा मला एका मॅडमचा त्रास बघून असं वाटलं की किती हे आजूबाजूच्या स्त्रियांना होतो. म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी नेहमी ऐकायचे ना. तर माझ्या सहज मनात विचार आला आता साऊथला फिरताना की मला कधी हा असला त्रास जाणवलाच नाही, कसं काही स्त्रियांना होतोय, जेन्युनाईन जास्त होतोय, प्रॉब्लेमॅटिक आहे. बरं बाई आपल्याला झाला नाही असा विचार मनात येऊन गेला. झाला नाही, तो नाही कट केला असेल आणि मला 2 दिवस तो त्रास व्हायला लागला माहिती. मग मी विचार केला काय आहे पंचतत्वाचे केसेने असं माझ्यावर ओढवलं तर मी काय करायचं, बंद करायचं का? मी लगेच तो विचार सोडून दिला, ध्यान केलं प्रवासात. छे काय नाही, हे सगळं वॉशआउट झालंय, बंद झाला तिसऱ्या दिवशी. आता काल परवापासून मला पायाच्या अंगठ्याचा त्रास सुरू झाला. आपल्यातल्या एका मॅडमना तो आहे. परत सारखं म्हणत आलं, अगो बाई त्यांना ट्रीटमेंट देताना मला आलं का? असं झालं. 2 दिवस ते दुखायलाच लागला अंगठा माझा उजवा. म्हटलं जाऊ दे, सोडून देऊ हे पंचतत्व, काय आपण हे करतोय. म्हणजे मी काही तेवढी तज्ञ नाहीये ना, म्हणजे कशातलीच, ना स्पिरिच्युअल ना ध्यान ना म्हणजे मला असं नॉर्मल विचार येतातच, तुमच्यासारखे येत नाही तसं नाही. मग मला तेही वाटायला लागलं. मग मी ध्यान केलं सकाळी आणि काही नाही, त्या अंगठ्याला प्रेमाने कुरवळलं, नख कापून घेतलं मिस्टरांकडनं आज अंगठ्याचं. म्हटलं तुम्ही कापा आज जरा, हे सगळं क्लीन झालेलं आहे. आणि ते कापत असताना गेला तो त्रास, आणि खरंच गेला. नाही जाणवत आहे मला आता. तर असं आपलं मनानेच आपण सगळं ओढवून घेतो. तर सर्दी आहे ना मॅडम, ध्यान करा. लगेच 10 मिनिटात सर्दी नाही गायब झाली तर सांगा मला, करा ध्यान, सर्दी गायब झालीये बस. होतो आपण जो खूप श्रद्धेने, कुठेही शंका न घेता ध्यान केलं की खूप सिव्हिअर प्रॉब्लेम आपले गायब होतात. सर्दी किरकोळ आहे. अजून काही आहे? चला ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना, गुड नाईट.